आपल्या घरात जर खूप साऱ्या अडचणी असेल, संकट येत असेल, तर आपण जरूर ब्राह्मणाकडे, ज्योतिषाकडे जातो. परंतु ब्राह्मण आणि ज्योतिष आपल्याला जे सल्ले देतात त्यातला सर्वात एक प्रसिद्ध सल्ला म्हणा किंवा प्रसिद्ध उपाय म्हणा, जो प्रत्येकाला सांगण्यात येतो तो म्हणजे घरामध्ये कोहळा बांधावा. तर याची नेमकी पद्धत काय आहे, ते आपण कुठे बांधू शकतो, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये अगदी छोटा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. कारण योग्य रीतीने तुम्ही जर कोहळा घरात बांधला नाही तर तुम्हाला त्याचे योग्य परिणाम मिळणार नाही. कोहळा आणताना देठ असलेला आणावा. बाजारात कुठेही मिळतो, तुम्हाला नाही मिळाला तर कुठे भाजीपाला मार्केट असेल तर तिथे जाऊन तुम्ही आणू शकता. आणल्यानंतर कोहळा धुवावा. त्याच्या दोन समोरासमोरच्या बाजूला ओम व स्वास्तिक काढायचे आहे. म्हणजे एका साईडला ओम काढायचा आहे आणि एका साईडला स्वास्तिक काढायचे आहे. ओम म्हणजे ओम काढायचा आहे, परंतु त्याचा उच्चार असाच काढायचा असेल जसं मी व्हिडिओमध्ये लिहिलेलं आहे तसं. स्वास्तिक कुंकवाने काढायचं आहे आणि ओम हे अष्टगंधाने काढायचे. त्यानंतर खालपासून वरपर्यंत काजळाने एक रेघ ओढायची आहे. त्यानंतर तो कोहळा देवाजवळ ठेवून त्याची पूजा करायची. तर पूजेमध्ये तुम्हाला त्या कोहळ्यावर हळद, कुंकू, अक्षदा टाकायच्या आणि त्यानंतर त्याला दिवा आणि अगरबत्ती लावायची. त्यानंतर प्रार्थना करताना घरात असणाऱ्या येणाऱ्या वाईट शक्ती व नजरदोष यापासून सगळ्यांचे रक्षण करण्यासाठी आतोनात प्रार्थना करायची आहे. आणि घरात व घराबाहेर ते कोहळे शिंगाळ्यात टांगावे. कोहळा टांगल्यानंतर कधी कधी 8 दिवसाच्या आतच खराब होतो, कारण अशुभ ऊर्जा सामावण्याची त्याची क्षमता संपलेली असते. अशा वेळी कोहळा सडतो आणि त्यातून पाणी गळतं. असे ज्यावेळी होते तेव्हा कोहळा काढून कचऱ्यात टाकून द्यावा. पुन्हा नवीन कोहळा आणून लावावा. कदाचित सुरुवातीला लवकर खराब होतो, जर घरात जास्तच अशुभ ऊर्जा जास्त साठली असेल तर. नंतर तो 1 वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकतो. तरी पण जर सोमवती किंवा शनी अमावस्या किंवा दिवाळी अमावस्या ह्यावेळी कोहळा खराब नाही झाला तरी बदलावाच. एरवी जर कोहळा खराब झाला तर त्या पुढील शनिवारी लावावा व एरवी लावताना सुद्धा शनिवारीच लावायचा व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करायचा आहे. कोहळा घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावताना त्यावर बाहेरून आलेल्या लोकांची नजर जायला हवी व बाहेर लावताना बाहेरची व्यक्ती त्याच्या खालून आली पाहिजे. कोहळा टांगल्याने घरात नकारात्मक शक्ती राहत नाही. तसेच बाहेरून येणारी व्यक्ती जर आपल्याशी खूप चांगलं बोलत असेल पण मनात आपल्याबद्दल जर ईर्ष्या बाळगून असेल तर ते सुद्धा मनातले भाव निगेटिव्हिटीमध्ये बदलतात व त्याचा परिणाम घरात व्यक्तीवर होतो. चिडचिड वाढते, व्यवसायात अडचणी येतात, प्रगती होत नाही, तसेच बाहेरची बाधा परिणाम करत नाही. एक कोहळा घरात, दुकानात व एक बाहेर टांगावा, म्हणजे बाहेरून येणारी व्यक्ती त्या खालून आली पाहिजे. त्यामुळे कोहळा तिथेच त्या व्यक्तीच्या वाईट विचारावर परिणाम करतो. रामकृष्ण हरी.